बीदर जिले के औरादबी तालुके के डोंगरगांव ग्राम के आंगनबाड़ी केंद्र में हेल्पर का काम करने वाली महिला के लिए सैलरी को लेकर बड़ी समस्या हो गई है, क्योंकि यहां पर काम करने वाली महिला आंगनबाड़ी हेल्पर बालिका ने मीडिया से बात करते हुए जून 2024 से जून 2025 तक की सैलरी नहीं दिए जाने की बात कही है। उसने कहा है कि मैं लगभग 20 से 25 साल के आंगनबाड़ी केंद्र में हेल्पर का काम कर रही हूँ। मेरे पास पेंशन कार्ड, ट्रेनिंग सर्टिफिकेट है। इसके बाद भी ऑफिसर उस महिला को डरा रहे हैं। बालिका ने आंगनबाड़ी में हो रही धांधली के बारे में भी बताया। इसी संदर्भ में डोंगरगांव के निवासी रघुनाथ राव रामचंद्र कुलकर्णी, तानाजी पाटिल डोंगरगांव के मुखिया, ज्ञानोबा बिरादर डोंगरगांव के निवासी ने और डोंगरगांव की महिला शशिकला, महिला वक्फ जिला अध्यक्ष शीला सागर ने मीडिया से बात की और इस संबंध में बताया। अवराध से केपी न्यूज के संवाददाता अलीम पाशा की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರ ಡೋಂಗರಗಾಂವ್ ನಾನು 20-30 ಹಿಡಿದು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ನಮ್ದು ಪೆನ್ಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಅದ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅದ, ಎಲ್ಲ ಅದ. ಒಂದು ಆರ್ಡರೇ ಇಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಲಕ माझं नाव बालिका डोंगरगाव. मी अंगणवाडी कार्यकर्ते हेल्पर हाव आणि मला लई तकलीफ देऊ लागल्यात. माझ्याजवळ ऑर्डर कॉपी नाही म्हणून मला मी नोकरी 5-7 महिने नोकरी करायला मला बाहेर बसवलेले आहे. रजिस्टर देण्या गेले, सिग्नेचर करायला. कोण? रंजना टीचर. हा. आणि किती वर्षापासून नोकरी करते? मी 30 वर्षापासून नोकरी करायला. मला ह्याच्या पहिले बक्का टीचर आले पण कोणी तकलीफ दिली. युनियनचे लीडर येऊन मला सारखं तकलीफ देऊ लागल्यात. कोण युनियनचा? कोण? पद्मा सुदेशना. कोण कोण येलं तू? कोण कोण येलं तू? पद्मा आणि सुदेशना युनियन लीडर. काय म्हणले ते? येऊन तुझ्याजवळ ऑर्डर कॉपी नाही, तू घरामध्ये बस. नाही गेल तर तू कर नोकरी. एक रोजी येते मॅडम, 8 रोज बेपत्ता. मीच करायला सगळं काम. आता काय झाले? आता तुम्हाला काय झाले? आता 2 महिन्याचं राशन कुठं बी उतरून घेतात आणि मला कोरे कागद आणून ह्याच्यावर सिग्नेचर कर म्हणतात. मी जर करणार म्हणलं तर तू घरामध्ये बस, आमचं काम ऐकना गेलीस की, म्हणून मला मेंटली त्रास देऊ लागला. कशापैकी करायला गेलो तुम्ही सिग्नेचर? 1 महिन्याचं राशन इथं नाही, तुम्ही कसं करू? राशन नाही तर सही कसं करू? मी कुठलं दाखवू? उद्या कोणता ऑफिसर आला तर मी का करू त्याला? म्हणून मी सही केली. तुम्ही सांगायचं होतं की माझं ऑर्डर कॉपीच नाही, मी कशाला करू साईन म्हणून का सांगायचं होतं? 5-6 महिने झाला पगार म्हणजे बंद आहे. का म्हणले देणं गेले? ऑर्डर कॉपी नाही तुझ्याजवळ, तू घरी बस म्हणून सनी सांगलेलं. आता ते अंगणवाडी टीचर का म्हणतात की 1 वर्षापासून मी अंगणवाडी मध्ये रोज गेला. मला रोज सही करायचं रजिस्टर आहे, कपाटात घालून किल्ली घालून ठेवल्यात मला दिल्लीत. आता काल गेलं तर माझ्या हातातलं झाडू इसकाटून घेतल्यात. मला सीडीपीओ सर सगळे जा म्हणून सांगतील ते. मी गेलं तर मला जा, तुझं नोकरी नाही, माझं मी बघतो म्हणून सनी सांगितल्यात. आणि ते तुम्ही काय करावं? तुम्ही काय केलं? हा गेला. काय म्हणतात अधिकारी? काय म्हणतात? हा करताव सर, करताव पगार, तुमचं करताव पगार म्हणल्यात. मग पुन्हा काही म्हणायला मला असं अंगणवाडी टीचर असं करायला ते झाडू काढून गेलं तो असं हे केलं म्हणतात. लेटर लिहून दिलतो सर, त्यांनी एकबारे आले. तेव्हापासून माझी पगार बंद केला, त्यांनी सही करू देणार. म्हणून मी आता सारखं ऑफिसचे चक्र, मग डेली पशी गेल तर जावा म्हणून सांगितलं. त्यांनी हातातलं झाडू इसकाटून घेतले. माझ्या प्रमोशन आलतं सर. प्रमोशन आलं तर मला करकेळा जागा खाली होती. मला काय म्हणले, फार्म भर म्हणले हे युनियनचे लीडर पद्मा, सुदेशना, रंजना. मग मी फार्म भरलो सर. फार्म भरल्यावर म्हणतात मला 1 लाख रुपये दे, तुझं ऑर्डर होतंय. नाही गेलं तर तुझं ऑर्डर होईना, नोकरी होईना तुझं. माझ्याकडे व्हिडिओ देखील आहे सर. बरोबर. पैसे मागितलेला? हाय सर. तुमचं नाव काय आहे? माझं नाव बालिका डोंगरगाव, तालुका औराद, जिल्हा बीदर. मेरा नाम तानाजी पाटिल डोंगरगांव जी। चलो देखो हमारे सामने से ड्यूटी कर रहे हैं आप 25 साल से। उसका तनख्वाह रुका रहे और 1 महीने की तक उधर उठा के 1 महीने की इधर उठा के 2 महीने की साइन कर बोलते उनको नहीं करे कहते, उसके वास्ते उसको निकाल रहे। अच्छा। ऑफिसर उन्होंने सब मिलके उसको डरा रहे। अच्छा। हाँ, अब ये बात है साहब। अब दूसरी बात हो, जब गांव में जो आंगनवाड़ी जो टीचर है साहब, 4 दिन को एक बार खोलते किसको खाना नहीं देते, बच्चों को, छोटे बच्चों को कहीं को भिजा रहे बोलते कहते। अच्छा। हाँ, आंगनवाड़ी छोटे बच्चे के लिए आए क्या बड़े के लिए आए? छोटे बच्चे को कहीं भिजा रहे ऐसा बोलते कहते। ये जो आंगनवाड़ी टीचर वो डेली का गाँव में रहते क्या बाहर रहते? गाँव में रहते, डेली रात में घर को आते हैं और सुबह उठ के जाते हैं। अब गए नहीं आज दिन, ऐसी अब बंद है। चले गए गाँव को, मीटिंग किधर गए तो मीटिंग गए तो इधर गए तो उधर गए तो ऐसी बात करते। और एक चीज, गांव में जो राशन है, फूड है बच्चों को देने के लिए, क्या बोलते अच्छा दे रहे हैं नहीं दे रहे?
नहीं 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 दे रहे, वो औरत लोगों को नहीं दे रहे बोलते, औरत लोग सब हम तो घर में नहीं रहते ना जी। औरत लोग नहीं दे रहे बोलते सब। हाँ हाँ अंडे के वास्ते झगड़ा होते, अंडे हमारे गांव में लोग नहीं खाते, अंडे लोग वो इसी लोग खाते उसको नहीं देते, ये हमारे गांव के लोग नहीं खाते, ये सब लोग इधर के लोग। अच्छा 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 हाँ तानाजी मालवा पटेल। तालुका जिल्हा बिदर कवा करणार केलं तर बी लेकरं येऊ दे नका मोठे म्हणते बारके म्हणते मोठे आणि जवळ बोलून घेते फुटू पडते लेकराला देणार काही आले तेवढं पीठ आलं एवढं मिरचू आलंय म्हणते तेच देऊन वाट लावते आणि अंडे तर नाहीतच म्हणते शेंगदाणे तर कोणतंच नाही दूध पावडर बी कुठ तर कब्बर देते आहे आणि ये ना ते आम्ही कुठलं देवा म्हणून सांगते आहे असं करलाली आहे बघा तिनं 30 वर्ष झालं तिने नोकरी करली आहे तिचं तर झाडू इसकटून घेऊली आहे सगळे इसकटून घेऊली आहे आणि मी जवळी हाव तर बी म्हणून आणि पोराला आमच्या लई भांडण केली आहे परवा जवळी हाव तर असं करलेली आहे तुझी ताई करलेली आहे म्हणून सांगली आहे माझंच नाव बदनाम करलेली आहे मग असं म्हणून पोरग येऊन मला भांडलं आई असं करलीस मी म्हटले प्रभू चव्हाण अंतर एवढंच का म्हटले साहेब असं म्हणलं तुम्ही अंगणवाडी नेवा हे येवा म्हणाला आणि इथं कोणी चालणीत काही नाही आणि माल बी देणार गेल्यात आणि का बरं देणार गेल्यात गरोदर बायला देणार तिथे येऊन खावा म्हणाल्यात आणि ते बी वरून तर मालच आणली म्हण सांगूल्यात गरोदर बायाला तिच्या मालासाठी लेकरं कामं करायला जाऊन ये म्हण आणि हे नाव तिथं काय की मॅसेज जाते म्हण लेकरं असलं तर मॅसेज आहे नाही तर नाही म्हणाली आणि माल बी देणार गरोदर बायाला बी नाही कुण्याही बायाला नाही आणि लेकरावाला बी नाही मग लेकरू जन्मून 10 महिने झाले तर आता माल दिले का दिले उपीड दिले ना एवढं दूध पावडर देऊन द्या 10 महिन्याच्या बाद 10 महिने गळ केल्या गळ केले मी कस का येणार गेले उपीठ आमच्या लेकरावाला आणि कावर जन्मलं की येते काकू म्हटली सर मागून ती बी नाही ही बी नाही कस का देणार ताई म्हटलं तर 10 महिन्याच्या बाद दिली बघा लेकरावा हा असं कर लागेल तुमचं नाव काय शशिकला ನಾನು ರಘುನಾಥರಾವ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಅಂತ ಡೋಂಗರಗಾಂವ್ ರಹಿವಾಸಿ ಇದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಅಂಗನವಾಡಿ ಇದು ಏನದ ಹೇಳ್ತಾನ ಬಾಲಿಕಾ ಹೇಳಿನಬ್ಲೆ ಇಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ಗು ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದ ಮತ್ತು ಆಕಿಗೆ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಲತ್ತಾವ ಆಕಿನ ಪಗಾರ ರೊಕ್ಕಾಸ್ಬೇಡ ಏನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಈಗ ಅವ್ರು ಬಾಲಿಕವ್ರು ಅಂಬದು ಏನಂತಂದ್ರೆ ನೀವು ಒಂದು 3 ಊರ್ದವ್ರು ಮುಖಂಡರಿದ್ದೀರಿ ಅದಕ್ಕೆ ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗಲ್ಲ ಒಂದು 3 ಮುಖಂಡರು ಇದಕ್ಕೆ ಯಾರು ಹೇಳೋರು ಹೊಂಟ್ರ ಬಾಲಿಕವ್ರ ನಿಷ್ಕೆ ಅದ ಹೌದು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನದ ಫೀಲ್ಡ್ದಾಗ ಹೋಗೇ ಇಲ್ಲ ನಾವು ಕೇಳಕ್ ಬಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಹೇಳಕ್ ಬಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನ ನಡಿಲ್ಲ ಎರಡು ಊರಾಗಿಂದ ಯಾವ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವ್ ಏನ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. 20 ವರ್ಷ ಹಿಡಿದು ಮಾಡತ್ತಾರ ಈಗ ನಿಮ್ಮ ಅಂಗನವಾಡಿ 20-25 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಮಾಡ್ಲತ್ತಾರ 20 ವರ್ಷ ಬಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೇಕು. ನೀವು ಊರ್ದವ್ರಿಗೆ ಕೇಳಿಲ್ಲ ಮೇಡಮ್ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಕೇಳಿಲ್ಲ ಈಗ ಅದು ಖುನ ಆಗಿನ ಬಾದ್ ಹೇಳ್ದ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಮನ್ಯಾಗ ಕರ್ದಿ ಮಾತಾಡ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ 4 ಮಂದಿ ಕರ್ದಿ ಯಾಕೆ ಆಗಲ್ಲ ಹಿಂಗ್ ಕೇಳ್ರಿ ಏನ್ ಕೇಳಿದ್ದೇನೆ ಕೇಳ್ತೀವಿ ಇನ್ನ ಹುರ್ದವ ಎರಡು ಹೇಳಿನ ಆಗಿನ ಹೇಳ್ತೀವಿ ನಿಮ್ ನ್ಯೂಸ್ ಪ್ರಕಾರ ಏನಾರ ಹೇಳಿದ್ದೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು रघुनाथराव रामचंद्रराव कुलकर्णी डोंगरगाव. माझं नाव ज्ञानोबा बिरादार डोंगरगाव तालुका औरा जिल्हा बिदर डोंगरगाव ग्रामपंचायत सदस्य इथं बालवाडी आमची 2 महिन्यापासून बंद आहे. इथं अजिबात काही माल नाही लेकरावाला खायला नाही पियाला नाही काहीच नाही. 1 महिन्यातून एक बार उघडतात. तिचं सिलेक्शन झाल्यापासून आमच्या गावातले अजिबात कोणी लक्ष केले नाहीत अजिबात केले नाहीत लक्ष तर टीचर अजिबात आतापर्यंत काहीच नाही इथं. तर हे अशा बालिका 25 वर्षाची ड्युटी यायची 25 का 30 वर्ष झालं तिला आता अजिबात बालवाडीला येऊ दे लागली आहे. त्याचं कारण काय हे गव्हर्नमेंट विचाराव पगार करावं तिची आणि तिचं ऑलरेडी खरं आहे 25 वर्षापासून तिची ड्युटी आहे. आता त्यांनी म्हणलेलं की आता हमारा 1 वर्षापासून न्याय बोल के क्या बोलतो जो अंगनवाड़ी टीचर बोल रही थी 1 लाख रुपये मागवले म्हणून तिला कारण काय ते पैसे मागायचं तिथं आज 1 वर्षापासून तिला पगार नाही काहीच नाही. ते गरीब बाई जगाव कसं तिने काय 1 बारीचं माल विकून घेऊया 1 बारीचं माल 2 बारीची सही कर म्हणल्या ते बाई करते कसं हे बरोबर नाही आणि तिची आम्हाला बदली करायचं आहे. पहिला मुद्दा तिला नकोच आमच्या इथं बदली करून टाकायची तिची करायला आमचं हे सांगणं आहे. हा लक्ष्मणराव बिरादार डोंगरगाव तालुका औरा जिला बिदर. तुम आए ना न्यूज वाले. आपका नाम? मेरा नाम जगदीश धनराज गिरी माजी ग्राम पंचायत सदस्य डोंगरगाव. हमारे गांव में जो आंगनवाड़ी का चल रहा है
वो जो आंगनवाड़ी सेविका है 20 साल से नौकरी करे, लेकिन उनको स्कूल में आने नहीं दे रहे, आंगनवाड़ी नहीं खोलने का और अच्छा सब देने का, ये इधर नहीं देख रहे। ऐसा हो रहा है, हम सब के पीछे है। अच्छा। हाँ? हम उनके पीछे है, उनके साथ है। गरीब है, उनको खेती नहीं, कुछ भी नहीं, 20 साल से काम कर रहे और गाँव की बाइलेट है। इसलिए आपको रिक्वेस्ट है उनको ड्यूटी पे लेना और उनकी जो तनख्वाह है 1 साल से वो तनख्वाह देना। ये गवर्नमेंट से सब ऑफिसर से रिक्वेस्ट है। हम कहाँ भी आ सकते, इधर आ सकते या बेंगलुरु भी जा सकते, लेकिन उनको ड्यूटी पे लेना, हमारे को न्याय देना। ये अन्याय हो रहा है और उनको सबक सिखाना, उसको क्या इंक्वायरी करना। और छोटे छोटे बच्चे हैं, उसको भी खाने के लिए कुछ नहीं दे रहे, वो सब अभी देख रहे, अभी बात करते उन्होंने। आप रिक्वेस्ट है कि उनको ड्यूटी पे लेके और उनका भी इंक्वायरी करके जो सरकार को हम ये कर रहे, रिक्वेस्ट कर रहे हैं कि खरा न्याय है, ये अन्याय हो रहा है, न्याय देना हमारी इतनी विनंती है। इतना बोल के ಮಹಿಳಾ ಒಕ್ಕೂಟದ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶೀಲಾ ಸಾಗರ್ ಮಾಧ್ಯಮದವರನ್ನ ಮೊದಲನೇದಾಗಿ ವಂದಿಸ್ತೇನೆ. ನಂತರ ನಾವು ಅವರಿಗೆ ಈ ಸಮಸ್ಯೆ ನಮಗ ಡೊಂಗರ್ಗಾಂವ್ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ರೀತಿಯಿಂದ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಆಗ್ತಾ ಇದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂದು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಹೆಲ್ಪರ್ ಕೂಡ ಬಂದಿದ್ರು. ಬಂದಾಗ ಬಾಲಿಕಾ ಮತ್ತು ಡೊಂಗರ್ಗಾಂವ್ ಇಲ್ಲಿಂದ ಸಹಾಯಕ ಇದ್ದಾಳ, ಆಕೆ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಾಯಕ ಇದ್ದಾಳ. ಆಕೆ ದಿನಾಲು ಬಂದು ಅಂಗನವಾಡಿ ಕೂತರು ಕೂಡ ಟೀಚರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಂಜನಿ ಅವರು ಆಕೆಗೆ ಒಳಗಡೆ ಅಂಗನವಾಡಿ ಇದೊಳಗೆ ಸೇರಿಸ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಆಕೆಗೆ ದುರುದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕನ್ನತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಬೇರೆಯವರ ಹಣವನ್ನು ಪಡೆದು ಆ ಮಹಿಳೆಗೆ ಅವರು ಭಯಂಕರವಾಗಿ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಕಿರುಕುಳ ನೀಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಬಂದಾಗ ಅವ್ರು ಅಳುತ್ತಾ ಗೋಳಾಡುತ್ತಾ ಬಂದು, ನನಗೆ ಯಾರು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಾನು ಒಬ್ಬ ಬಡವಿ, ಅವರ ತಾಲೂಕಿನ ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಡೊಂಗರ್ಗಾಂವದಲ್ಲಿ ನಾನು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಸುಮಾರು 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಈ ರೀತಿ ಟೀಚರ್ ನನಗೆ ಟಾರ್ಚರ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪದ್ಮ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಇನ್ನೊಂದು ಸಂಘಟನೆಯವರು ನನಗೆ ಟಾರ್ಚರ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಯಾವ ರೀತಿ ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ನಾನು ತಾಳ್ಬೇಕು ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಅನೇಕ ರೀತಿಯಿಂದ ಬಂದಾಗ ನಮ್ಗೆ ಹೇಳಿದಾಗ, ನಡಿ ನಾವು ಮಹಿಳಾ ವತಿಯಿಂದ ನಾನು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸಿದಾಗ ಅವರು ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯತೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದ್ರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವಳಿಗೆ ಈ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಈ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮಹಿಳೆಗೆ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿದ್ದರೆ ನಾನು ಅವರ ಬೆನ್ನುಗಾವಲಾಗಿ ನಾನು ನಿಲ್ತೇನೆ. CPI ಒಂದು ಮಹಿಳಾ ಒಂದು ವತಿಯಿಂದ, ನಾನು ಒಕ್ಕೂಟದ ವತಿಯಿಂದ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷಳಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಒಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಂದು ಬಾಲಿಕಾ ನಾವೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಏನಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಡೊಂಗರ್ಗಾಂವ್ಗೆ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಬಾಂಧವರು ಇದ್ದದನ್ನ ಸತ್ಯದಿಂದ ಅವರು ಆಡಿದ್ರು. ಅವರು ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಥಾರ್ಥರಾಗಿದ್ದಾರೆ. ನಾವು ತಿನ್ನದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ತಿನ್ನುವವರಿಗೂ ಕೂಡ ಅವರು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಬಗ್ಗೆ ಅವರು ದೂರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಫಲಾನುಭವಿಗಳು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಆಹಾರವನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬಡ ಜನರಿಗೆ ಅವರು ಹಂಚ್ತಾ ಇಲ್ಲ. 15 ದಿವಸಕ್ಕೋ 1 ತಿಂಗಳಿಗೋ ಯಾವಾಗ ಮನ್ಸು ಬಂದಾಗ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರ ತೆರೀತಾರ. ನಾವು ಊರಿಗೆ ಕುಳ್ಕರ್ಣಿ ಇದ್ದೆವು, ದೊಡ್ಡವರಿದ್ದೆವು, ಮುಖಂಡಿದ್ದ ನಮಗೆ ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ಮನ್ಸಿಗೆ ಬಂದಾಗೆ ನಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಆ ಬಾಲಿಕಾ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಸಹಾಯಕಿಯ 1 ವರ್ಷದ ಕಳೆದ ಜೂನ್ 2024ರಿಂದ 2025 ಜೂನ್ ವರೆಗೆ ಅವಳ ಗೌರವಧನ ಆಗಲೇಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರೇನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ನಾವು ನಿಮ್ ಕಾಲ್ ಬೀಳ್ತೇವೆ, ನಮ್ ಬಾಲಿಕನ್ ಪಗಾರ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ.